आज मी बनवणार आहे छान आणि सुगंधित आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी. तुम्हालाही आवडते का कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण एका खलबत्त्यात धणे घेऊन घेतलेले आणि थोडंसं ओवा टाकून घेतलेला आहे. आणि आता बडीशोप टाकून घेणार आहोत. कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक पण नाही करायचं आहे, नॉर्मल असं जाड बारीक ठेवायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे, जास्त बारीक केलेलं नाही आहे मी. बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे आपल्याला. आता एका वाटक्यात आपण बेसन पीठ घेऊन घेणार आहोत. 2 चमचे मी बेसन पीठ घेतलंय. 2 आणि अडीच चमचे असं मी बेसन पीठ घेतलंय. त्यात आपण हे कूट केलेलं हे टाकून देणार आहोत. आता त्या मिश्रणमध्ये आपण मस्त भरून असे तीळ टाकणार आहोत. चवीपुरते मीठ, तिखट, हळद आणि जिरे पण टाकून घेणार आहोत. आता भरून आपण अशी कोथिंबीर टाकणार आहोत. बघू शकता जास्त प्रमाणात टाकायची कोथिंबीर रोज. आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता यात लागत आपण पाणी टाकून घेणार आहे. कुरकुरीत होण्यासाठी थोडे तांदूळचे पीठ पण टाकून घेते. थोडेच टाकले, तुम्ही बघू शकता प्रमाण. आता पाणी टाकून तेवढ्याच पाण्यात मी एवढं पीठ भिजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण याच्या मुठवड्या करून घेणार आहोत. या प्रकारमध्ये तुम्हाला जसा शेप पाहिजे तुम्ही तसं करू शकता. कापताना मस्त गोल गोल अशा येतील त्या, म्हणून असं मी सिलेंडर शेप करून घेतलेला आहे. बघू शकता मस्तपैकी. दुसरं पण करून घेतलं आहे. बघू शकता दुसरं पण करून घेतलेलं आहे. आता स्टीमरमध्ये पाणी पण गरम करायला ठेवून घेणार आहे. आता हे पाणी उकळलं का आपण या आपल्या मुटकुळ्या असं वाफायला ठेवून देणार आहोत. इथे व्हिडिओ कंटिन्यू करा. आता या जाळीला मी तेलने ग्रीस करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या त्या मुठवड्या खाली चिपकायला नको म्हणून. कोथिंबीर वड्या. पाणी उकळलं आहे. आता आपण ही जाळी ठेवून घेणार आहोत. अरे ठेवून घेतली आपण व्यवस्थित. बघू शकता. आता एक करून आपण या ठेवून घेऊ. थोडंसं असं लांबच ठेवू. या प्रकारे आपण आता ठेवून घेतलेले. आता झाकण झाकून देऊ आणि 15 मिनिटं वाफ येऊ देऊ याला. 15 मिनिट झाले. आता आपण झाकण उघडून बघू. बघू शकता की तुम्ही किती मस्त झालेलं आहे आणि फुलून पण गेलेलं आहे चांगल्या. आता आपण आपला चमचा टाकून बघून घेऊया झालेत का नाही. एकदम परफेक्ट असे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि वरती मस्त अशी
त्याला अशी बारीक कातडी पण आलेली आहे बघा. आता यांना आपण थोडं थंड करून घेऊ आणि मग कट करून आपण फ्राय करून घेऊ. याला आपण डीप फ्राय करू शकतो, नाही तर तुम्हाला शालो फ्राय करायचं तर तुम्ही शालो फ्रायही करू शकता, पण आपण आता डीप फ्राय करणार आहे. आता मस्त थंड झालं आहे बघू शकता तुम्ही, किती छान असं वाफलेलं आहे, मस्त दिसतंय ना. आता याला आपण कट करून घेणार आहोत. बघा किती छान कट होत आहे आणि मध्ये पण किती भारी झालेलं आहे. आता आपण याला डीप फ्राय करून घेऊ. किती मस्त कट झालेलं आहे बघा, एकदम असं डॉलर सारखं वाटतंय बघा तुम्ही. थोडाही खाली पसरलेला नाहीये. आता याला आपण फ्राय करून घेऊ, डीप फ्राय. तेल गरम झालंय का चेक करून घेऊ आधी. तेल गरम झालेलं आहे, आता एक एक करून टाकून घ्या. आणि गॅस फुलच ठेवायचा आहे, म्हणजे ते क्रंची बनतात फुल ठेवल्याने. आणि मंद आचेवर असं आपण टाकून दिलं तर ते नरमपट पडून जातात. आता आपण टाकून घेतलेलं आहे सगळं. आता आपण याला फ्राय करून घेऊ. बघा तुम्ही, मी मस्त असं फ्राय करून घेते. आता बघू शकता किती छान दिसतंय. तुमच्या तर बघूनच तोंडाला पाणी येत असेल. बघा मस्त असं गोल्डन ब्राऊन करून आता असं प्लेटमध्ये गार्निश करून घेतलेलं आहे बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.